श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम महाराजांना त्रिवार मुजरा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हा सगळ्यांनाच माहीत आहे की मी आता म्हणजे माझ्या त्या पहिल्या घरी नाही आहे आणि मी परवाच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले होते की मला तिथली मूर्ती, माझं यूट्यूबचं बटन आणि स्वामींचा फोटो ह्याची खूप जास्त आठवण येते. आणि हे मला खरं तर गुरुपौर्णिमे दिवशीच महाराजांना घरी आणायचे होते, मात्र पावसामुळे मी जाऊ शकले नाही. काल खूप पाऊस होता तरीही मी कशी बशी तिथपर्यंत गेले जिथे महाराजांचे फोटो मिळतात आणि महाराजांचा फोटो मी काल घेऊन आले. फोटो नाही, साक्षात महाराज माझ्या घरी आले आणि आता माझ्या आनंदाला पारावार उरत नाहीये. कारण की जरी तिथली एक एक वस्तूसाठी माझा आतून जीव तळतळ तुटत असेल तरी ती एक एक वस्तू मला महाराज स्वतःहून देत आहेत, स्वतःहून बुद्धी देत आहेत की तू आज घे. पौर्णिमे दिवशी मला घ्यायचंच होतं पण नाही शक्य झालं आणि महाराजांनी काल तो योग आणला की त्यांना माझ्या घरी काल म्हणजे त्यांच्या स्वतःच्याच घरी काल यायचंच होतं. त्यामुळे आणि जसे हवे तसे महाराज मला इतके सुबक सुंदर महाराजांचा तो फोटो मिळालेला आहे. मी लावल्यानंतर पूजा केल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे. गुरुवारी त्याची स्थापना मी करणार आहे. मात्र आज मला तुम्हाला सगळ्यात आधी हे दाखवायचं आहे की हा आहे महाराजांचा फोटो. आता तुमच्या समोरच मी हा ओपन करणार आहे कारण तुम्ही आहात तर मी आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं आज मी इथपर्यंत आहे. माझे जेव्हा 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले तेव्हा मला यूट्यूब बटन मिळालं होतं. ते तर मी विकत घेऊ शकत नाही पण मला माझे श्रम माहिती आहेत की मी त्या यूट्यूबच्या बटनासाठी किती म्हणजे प्ले बटन जे असतं यूट्यूबचं, सगळ्या यूट्यूबरला त्याचं महत्त्व माहीत आहे की ते सुद्धा आत्ता माझ्यापर्यंत नाही आहे. त्यामुळे मला खूप जास्त वाईट वाटतं. पण बघूया, जर त्या गोष्टीचा योग आला, जर त्या व्यक्तीची बुद्धी बदलली तर तेही माझ्यापर्यंत नक्की येईल अशीच मी अपेक्षा व्यक्त करते. मी असं म्हणजे नकारात्मक कधी विचारच करत नाही की हे होणार नाही ते होणार नाही. अगदी 100% माझ्यापर्यंत, कारण ते माझ्या कष्टाचं आहे, त्याला माझ्यापर्यंत यायला कोणीही अडवू शकत नाही त्या यूट्यूब बटनला. राहिला प्रश्न स्वामींच्या मूर्तीचा, तर नाही मला मिळाली मूर्ती. काही दिवस वाट बघणार आहे, अन्यथा मूर्ती आणि आपलं ते वटवृक्ष तेही मी घरामध्ये स्थापन करणार आहे. तर छान असं पॅकेजिंग खोललेलं आहे आणि तुम्हाला आता महाराजांना मी दाखवणार आहे. मन अत्यंत भरून येत आहे की खरंच महाराज पुन्हा एकदा घरी आले. आणि आता हे जे आहेत ते लाईटवरचे आहेत, म्हणजे LED यामध्ये लागते. कायम महाराज असे प्रकाशात राहतील आणि सुंदर दिसतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. बघा किती सुंदर सुंदर महाराज दिसत आहेत. बघा कानात कुंडल आहेत, गळ्यात रुद्राक्ष माळा आहे आणि जसे त्यांचा चेहरा असतो तसाच आहे. आणि खरंच महाराज ज्या घरात आहेत, ज्या घरात ज्या हॉलमध्ये महाराजांचा असा फोटो आहे, मूर्ती आहे, त्या घरामध्ये कधीच कधीच कोणती अडचण येऊ शकत नाही. आणि जरी आली तरी ती आपल्या अंगावरून जाते, म्हणजे आपल्यापर्यंत ती पोचत नाही तर ती आपल्या जवळून जाते. आपल्याला काय म्हणतो आपण त्याला, आपल्याला ती घासून जाते पण ती आपल्यापर्यंत येत नाही. तर असे हे महाराज आपल्या आपल्या घरी आलेले आहेत. आणि आता ह्याची दररोज पूजा होईल जशी मूर्तीची होते. हे बघा, माझा आनंद खरंच गगनात मावत नाहीये, एवढे सुंदर महाराज आपल्या घरी आलेले आहेत. खूप मोठा फोटो मी मुद्दाम नाही आणला कारण त्याला हार सुद्धा खूप मोठा लागतो आणि तसा हार बनवून घ्यावा लागतो. ही साईज अशी आणली आहे ज्याचा हार सहज उपलब्ध होईल. आणि महाराजांकडं आपण हॉलमध्ये बसलेलो असू देत, आपण किचनमध्ये असू दे, आपल्या डोळ्यासमोर महाराज असले की आपल्या घरात एक वेगळी एनर्जी असते. आत्ता तर माझ्या बेडरूममध्ये सुद्धा विक्रीचा जो माल आहे त्यामध्ये भरपूर स्वामी मूर्ती माझ्या आत्तासुद्धा समोर आहेत. मात्र कसं आहे, आपण पूजा अर्चा केल्याशिवाय किंवा त्यांच्याशी गप्पा मारल्याशिवाय, जाता तर त्यांच्याकडे बघितल्याशिवाय आपला दिवसही जात नाही. त्यांना बाहेर जाताना सांगावं वाटतं आपल्याला की मी जाऊन येते, तुम्ही पण माझ्यासोबत चला, असं आपल्याला त्यांना सांगायचं असतं. महाराजांशी एक नातं जोडायचं असतं आणि त्यासाठी मूर्तीरूपी आणि फोटोरूपी महाराज घरात हवेतच. मला माहीत आहे ते आपल्या मनात हृदयात आहेतच, मात्र त्यांचे एक जो आपण म्हणतो ना की आपल्या समोर ते आहेत, आपल्या घरात ते आहेत, ही भावना खूप जास्त वेगळी असते. आता मला बरेच प्रश्न येतात की स्वामींचे घरात किती मूर्ती आणि किती फोटो ठेवलेले चालतात. मला जर कधी मोठं घर मिळालं तर मी
किती ठेवीन आणि किती नाही मला माहीत नाही, कितीही चालतात, कुठलाही दोष लागत नाही. जसं गणपती 2 चालत नाहीत वगैरे, तसं महाराजांच्या बाबतीत काही नाही आहे. हॉलमध्ये मी एक मोठी मूर्ती अजून बसवणार आहे, एक फोटो, आणि माझ्या देवघरात एक मूर्ती आहे. आणि म्हणजे मला आवडतील तिथून मी महाराज आणते आणि घरामध्ये बसवते. काहीही होत नाही, उलट जितके घरात महाराज तितकी नकारात्मकता दूर होते, बाहेरची बाधा दूर होते, घराकडे आपल्या कुणी वाकड्या नजरेने बघू शकत नाही आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी लाभते. आपल्या मुलांचे रक्षण होते. शाळेत मुलं गेले असतील, आपल्याला एक भीती असती, नीट येतील का नाही, मिस्टर कामाला जातात, गाडीवरून नीट येतील का नाही, ही सगळी भीती घालवण्याचं सामर्थ्य फक्त आपल्या ब्रह्मांड नायक महाराजांमध्ये आहे. आणि आज आपल्या ते सगळ्यांच्या घरी आले आहेत आणि आजपासून म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळा महाराज बघायला मिळणार आहेत. सकाळीच मी आपल्या पूजेचा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघत जा. 7 वाजताच पूजा झाली, म्हटलं चला शॉर्ट व्हिडिओ टाकावा. सगळ्यांनी तो बघितला पण असेल, नसेल बघितला तर आवर्जून बघा. आणि आज मला तुमच्याशी दुसरं काहीही शेअर करायचं नव्हतं, फक्त एवढंच सांगायचं होतं की प्रत्येकाने स्वामी मूर्ती किंवा स्वामींचा फोटो घरामध्ये ठेवा. त्याशिवाय सेवा अपूर्ण आहे. तुम्ही कितीही करा पण त्याशिवाय सेवा अपूर्ण आहे. मूर्ती असेल तर अभिषेक करता येतो, कोणतीही घ्या, तुम्हाला जी आवडेल ती घ्या, जो फोटो आवडेल तो घ्या. तुमच्या परिस्थितीप्रमाणे एवढासा फोटो घ्या, छोटासा फोटो घ्या. नसेल खरंच एखाद्या व्यक्तीची परिस्थिती नसेल तर तुम्ही मला सांगा, तुम्हाला मूर्ती देण्याचं काम माझं आहे. अगदी ज्यांची खरोखर म्हणजे ह्याच्यामध्ये खरेपणा पाहिजे की ताई नाही हो, मी 700 रुपये 1100 रुपये पण जुळवू शकत नाही, प्लीज मला एक मूर्ती द्या. महिन्यातून एक मूर्ती मी सहज देईन कोणालाही. आणि आत्तापर्यंत दिलेल्या पण आहेत. गुरुचरित्र मी आत्तापर्यंत तसेच दिलेले आहेत. आता 14वा 18वा अध्याय आणि गुरुचरित्र संक्षिप्त कुणीतरी मला मागितला आहे, पण तो नंबर माझ्याकडनं गेला आहे. जर कुणी आज ते बघितला व्हिडिओ तर ज्यांना 14वा 18वा अध्याय पाहिजे आहे, खूप लांबचे आहेत मला वाटतं ते, कुठले तेही आठवत नाही, पण उत्तराखंड का काहीतरी, तिकडे 14वा 18वा अध्याय मिळत नाही, तो मी आणून ठेवला आहे. ज्यांना संक्षिप्त गुरुचरित्र हवं आहे त्यांचंही मी आणून ठेवलं आहे. तर अगदी रेअरली ज्यांच्या इथे केंद्र नाही, मुद्दाम नाही करायचं की केंद्रात जायचा कंटाळा येतो म्हणून घरपोच मिळावं म्हणून नाही. ज्यांच्या इथे केंद्र आहे त्यांनी केंद्रात जाऊन घ्यायचं. ज्यांच्या इथे नाही आहे त्यांनी सांगा, अगदी अवश्य मी तिथपर्यंत ते निशुल्क सांगते. मी तुमच्याकडनं गुरुचरित्र सारामृत 14वा 18वा अध्याय ह्याचा 1 रुपया सुद्धा मी घेणार नाही, निशुल्क तुम्हाला देईन. तुम्ही पत्ता पाठवा आणि मला खरंच माझी अडचण आहे ताई, मला एक मूर्ती पाठवा. असं एक घरही नसावं ज्या घरामध्ये स्वामी मूर्ती किंवा फोटो नसावा, अशी माझी ध्येय आहे. माझी जिद्द आहे की प्रत्येक घरामध्ये स्वामींची छोट्यात छोटी तरी मूर्ती असावी, फोटो असावा. तुम्ही खरंच मला सांगा, मी पाठवून देण्याचं काम करेन. महाराजांच्या कृपेने माझ्याकडे सगळं काही आहे, आत्ता काही नाही असं नाही आहे. आणि जे नको होतं, ज्याच्याकडून मला त्रास होता, ते महाराजांनी आपोआप अलगद माझ्या आयुष्यातून बाहेर काढलं आहे. आणि खूप मी सुखी आहे. आता माझी मुलं आणि मी खूप सुखात व्यवस्थित आहोत. आणि खरंच असेच दिवस सगळ्यांचे असावेत. घरात काही नसेल तरी चालेल, 2 वेळच्या ऐवजी 1 वेळचं जेवण असेल तरी चालेल, पण मानसिक शांतता आणि मेंदू शांत असणं खरंच खूप गरजेचं आहे, कारण ते कुठंही विकत घेता येत नाही. मला वाटतं माझ्या जास्तच गप्पा झाल्या बघा, 8 मिनिट होऊन गेले. तर व्हिडिओ मी इथंच थांबवते. पुन्हा एकदा माझा आनंद तुमच्याबरोबर शेअर करते. पुन्हा एकदा खरंच श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय स्वामी समर्थ.